या राज्यामध्ये तुकडेजोड तुकडेबंदीचा कायदा हा रद्द झाला पाहिजे। त्याचे 25% रक्कम ही रद्द सरकारनं केली पाहिजे। यासाठी जैन सेनेनं 19 जून 2023 रोजी पहिली या राज्यामध्ये मागणी केली आणि या मागणीला राज्य सरकारनं दुजोरा देऊन या राज्यातले तुकडेबंदी कायदा हा शिथिल केला, रद्द केला। तर त्या संदर्भामध्ये SOP राज्य सरकारनं जे जाहीर केलेले आहे ते सर्वसामान्य जनतेच्या हिताची जाहीर केलेलं आहे। तर आज आम्ही या ठिकाणी जे राज्य सरकारनं तुकडेबंदीचा जो कायदा केला त्याचे जे SOP म्हणजे नियमावली हे शासनानं जाहीर केलेले आहेत। या सर्वसामान्य नागरिकांचा अज्ञानपण दूर व्हावं, या सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी हे जे नियमावली केलेलं आहे सरकारनं, ते नियमावली याच कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावी। त्याच पद्धतीनं खाजगी नोकर या कार्यालयात काम करता कामा नयेत अशा पद्धतीच्या काही मागण्या घेऊन या ठिकाणी जवळजवळ जिल्हाभर आम्ही ही मोहीम आखली गेलेली आहे। त्याचा हा पहिला टप्पा म्हणून आज आम्ही इथं निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या दुसरी गोष्ट या नगरपालिके क्षेत्रातल्या आणि आजूबाजूच्या नागरिकांना मी सूचित करू इच्छितो की 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतमध्ये ज्या ज्या नागरिकांनी करारपत्र केलेलं आहे, मुक्तारपत्र केलेलं आहे, साठेखत केलेलं आहे अशा नागरिकांचे खरेदी दस्त तात्काळ या सरकारनं करून देण्याची मोहीम या राज्यामध्ये आखली गेलेली आहे मित्रांनो। तर अनेकदा आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे, अनेक दुय्यम निबंधक याचा गैरफायदा घेऊन हा दस्त होत नाही, तो दस्त होत नाही अशा पद्धतीच्या लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण करून या सर्वसामान्य जनतेची लूट चाललेलं चित्र संबंध या राज्यामधून आम्हाला दिसायला लागलेलं आहे आणि म्हणून ते थांबलं पाहिजे। याच्यासाठी नागरिकांना आणि मुद्रांक विक्रेत्यांना मी आवाहन करतो की तुम्हाला जर मुद्रांक अधिकाऱ्यांनी, दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांनी हा दस्त होत नाही, याची कारणं होत नाहीत, हा दस्त केला जाणार नाही अशा पद्धतीची जेव्हा ही भूमिका घेतील आणि आव्हाच्या सव्वा पैशाची मागणी करतील तेव्हा जैन सेनेकडे एक तक्रार अर्ज द्या। त्या अधिकाऱ्याला सुद्धा सरकार सरळ करण्याची हिंमत जय हिंद सेनेनं हाती घेतलेली आहे। मित्रांनो, या परिसरामध्ये 1965 ते 2024च्या आतले जे दस्त आहेत जे लोकांचे राहिलेले आहेत, लोकांच्या मनामध्ये भीती आहे माझा तुकडेबंदीचा दस्त आहे, होणार आहे की नाही होणार आहे। तर याच्यामध्ये कुणीही तुम्हाला माहिती दिली जात नाही असंही निदर्शनास आमच्या आलेलं आहे। तेव्हा संबंधित अधिकाऱ्याकडे स्वतः जावा, त्या संबंधित अधिकाऱ्याला कागदपत्र दाखवा आणि त्या पद्धतीनं त्याचा दस्तऐवज केला जातो। दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये ज्या नागरिकांनी मुद्रांकवरती 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतमध्ये जे मिळकत गुंठा 2 गुंठे जागा हे स्टॅम्प पेपरवरती घेतलेल्या आहेत, नोटरीवरती घेतलेल्या आहेत अशा सुद्धा नागरिकांना मी आवाहन करतो की अशा नागरिकांनी आपला मुद्रांक भरून घेण्यासाठी किंवा स्टॅम्प ड्युटी भरून घेण्यासाठी त्यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालय सांगले तिथं एक साधा अर्ज करून 5 रुपये तिकीट लावून साधा अर्ज केला, त्याची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी भरून घेतली जाणार आहे आणि ते भरून घेतल्यानंतर ते प्रमाणित झालेलं जे मुद्रांक आहे ते या ठिकाणी तुम्ही आणून दाखवल्यात तिथं तुम्हाला देणाऱ्याने घेणाऱ्यांना हजर राहावं लागतं। त्या ठिकाणी तुमच्याकडून नोंदणी फी फक्त आकारली जाणार आहे आणि त्याचा खरेदी दस्त केला जाणार। मित्रांनो, असं सुटसुटीत लोकांना साध्या समजेल अशा भाषेत या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब याने एक ऐतिहासिक निर्णय हा आमच्या पुढं ठेवलेला आहे। अनेक अधिकाऱ्यांनी गैरफायदा घेत असताना नागपूर वगैरे या महाराष्ट्रामध्ये लोकांचा गैरफायदा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ रद्द केलेला आहे, तात्काळ त्यांना घराकडचा रस्ता दाखवलेला आहे। ही जे जनजागृती या कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये व्हावी म्हणून आज आम्ही हे निवेदन यांना दिलेलं आहे। येत्या 8 दिवसामध्ये नियमावलीचा फलक या कार्यालयाचा बाहेर न लावल्यास या दुय्यम निबंधकांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या 8 दिवसामध्ये जनतेच्या जनजागृतीसाठी हे जे कायदे केलेले आहेत, जे नियमावली बनवलेले आहे हे गुपित तुमच्याच कार्यालयात ठेवता कामा नये, की सर्वसामान्य जनतेला तिची माहिती खुली झाली पाहिजे। ह्याच्यासाठी या ठिकाणी बाहेर बोर्ड फलक लावला पाहिजे। तर नाही लावला
तर या ठिकाणी येत्या 8 दिवसामध्ये या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.